सन्माननीय सभागृह नेते. नाही, आता या ठिकाणी आपण केईमला पाठवतो, जेजेला पाठवतो किंवा सायनला पाठवतो. खऱ्या अर्थाने आपल्याला हा जो वाक्य आहे तो आपल्या नवी मुंबईच्या आरोग्य विभागातून हद्दपार करायचा आहे. तर आम्हाला आमच्या नागरिकांना सुविधा द्यायच्या आहेत. उद्या आरोग्य व्यवस्थापनाचा प्रस्ताव आहे, त्याविषयी तुम्ही बोला. त्यावेळेस आपण नवी मुंबईकरांना काय काय सुविधा देणार आहोत ते त्यामध्ये असणार आहेत. त्यामुळे त्या प्रस्तावाच्या माध्यमातून केईएमला जा, सायनला जा किंवा जेजेला जा, हे वाक्य आपल्या हॉस्पिटलमध्ये हद्दपार करून टाकायचं आहे. आपल्या नागरिकांना इथेच आपल्याला सर्व टर्शरी ट्रीटमेंटपर्यंत आपल्याला ट्रीटमेंट त्या ठिकाणी देण्याच्या दृष्टीने. त्यामुळे आता सर्वप्रथम आपलं दायित्व आपल्या इकडच्या राहणाऱ्या या करदात्यांची आहे, नागरिकांची आहे. त्यामुळे त्यांचं दायित्व पूर्ण करण्याची, आपली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी त्यांना बेड सवलतीच्या दराने उपलब्ध व्हावे हे आपलं कर्तव्य आहे. आपण काय बाहेरच्या लोकांना आरोग्य सेवा बंद करत नाही. या प्रस्तावामध्ये आरोग्य सेवा काय कोणासाठी दरवाजे बंद नाही करत आपण, पण फक्त नवी मुंबईत राहणाऱ्या लोकांना आरोग्य सेवेचा सवलती भेटाव्या. बाकी तर आयुष्यमान भारत योजना, महात्मा फुले योजना त्या ठिकाणी आहेत, त्या माध्यमातून ट्रस्टेड हॉस्पिटलमध्ये भेटतात. पण आता ही प्रस्ताव आपल्याकडून निर्णय घेऊ शकलो असतो, पण आता माहिती पाहिजे होती. किती दरपत्रक आहे, किती दर खाजगी याच्यामध्ये आहे, ती माहिती आल्यानंतर आपण चांगल्या सोयीस्कर दृष्टीने निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे माहिती सादर करण्याचा प्रस्ताव आपण आता दिलेला आहे. ती माहिती घेऊन सभागृहापुढे लवकर द्या. मग सभागृह त्या बाबतीत काय पात्रता ठेवायची आहे, मतदार यादी ठेवायची आहे की ॲग्रीमेंट ठेवायचं आहे, काय ठेवायचं आहे, ते आपण इथे सभागृहात चर्चा करून त्या बाबतीत निर्णय. धन्यवाद. सन्माननीय आयुक्त साहेब. सन्माननीय महापौर महोदया, सर्वप्रथम लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.